आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधीतरी सूड किंवा द्वेषाची भावना येतेच. पण या भावनेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? चला तर मग एका प्राचीन कथेमधून शांतीचा एक असा नियम जाणून घेऊया जो कधीच बदलत नाही. विचार करा, द्वेषाचं एक चक्र आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं वैर, ते खरंच तोडता येऊ शकतं का? हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे जितका तो हजारो वर्षांपूर्वी होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर एका जुन्या गोष्टीत दडलेलं आहे. तर ही गोष्ट सुरू होते कुठून? काही भांडखोर भिक्खूंपासून. हो, त्यांच्याच आपापसातील वादांमधून एक खूप मोठी शिकवण जगासमोर येणार होती. कल्पना करा, एका शांत आश्रमात काही भिक्खू आहेत जे सतत एकमेकांशी भांडतायत. त्यांचे गुरु हे सगळं पाहतात आणि त्यांना फक्त उपदेश नाही देत, तर एक अशी गोष्ट सांगायला सुरुवात करतात जी थेट त्यांच्या काळजाला हात घालेल. गुरु त्यांना खूप शांतपणे पण अगदी स्पष्ट शब्दात सांगतात, बघा मुलांनी, आपल्या वडिलांचा सल्ला कधीच धुडकावून लावू नये, पण तुम्ही माझं ऐकत नाही आहात. आणि इथेच ते त्या कथेचा पाया रचतात, वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याचं महत्त्व. आणि मग गोष्ट एका वेगळ्याच वळणावर जाते. गुरु त्या भिक्खूंना वर्तमानातून थेट भूतकाळात घेऊन जातात, एका अशा कहाणीत जिथे सुडाची आग पेटलेली होती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग खूपच अवघड होता. ही गोष्ट आहे राजकुमार दिघाऊची, ज्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईवडिलांना ठार मारण्यात आलं आणि त्याचं राज्य हिसकावून घेतलं गेलं. तो कसा तरी तिथून निसटला, पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, बदला. अनेक वर्ष निघून गेली, दिघाऊ मोठा झाला आणि मग एके दिवशी नशिबानं ती संधी त्याच्यासमोर आणून ठेवली, ज्याची तो इतकी वर्ष वाट पाहत होता. त्याचा शत्रू, तो बनारसचा राजा, जंगलात एकटाच, निशस्त्र आणि पूर्णपणे दिघाऊच्या दयेवर अवलंबून होता. सूड घेण्यासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नव्हती. आता दिघाऊसमोर आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण उभा होता. त्याला एक निर्णय घ्यायचा होता, एक असा निर्णय जो फक्त त्याचा नाही तर 2 राज्यांचं भविष्य ठरवणार होता. त्याच्या डोक्यात विचारांचं अक्षरशः वादळ उठलं होतं. एका बाजूला होती आईवडिलांच्या मारेकऱ्याला संपवण्याची तीव्र इच्छा आणि दुसऱ्या बाजूला होते मरताना त्यांनी दिलेले ते शेवटचे शब्द. काय निवडणार होता तो? सुडाचा मार्ग की क्षमेचा? सुरुवातीला तर त्याचा रागच जिंकला. त्याने आपली तलवार उपसली आणि तो स्वतःशीच म्हणाला, ज्या क्रूर माणसाने माझ्या आईवडिलांना मारलं त्या लुटारोचे मी तुकडे तुकडे करून टाकीन. पण जसा तो वार करण्यासाठी तलवार उचलणार, अगदी त्याच क्षणी त्याला आपल्या आईवडिलांचे ते शब्द आठवले. आणि ती एक आठवण त्याच्या इतक्या वर्षांच्या रागावर भारी पडली. त्याचा उचललेला हात जागेवरच थांबला. आणि याच क्षणी राजकुमार दिघाऊने आपली तलवार खाली ठेवली आणि शब्दांची ताकद वापरायचं ठरवलं. त्याने राजाला मारलं नाही, उलट त्याला काहीतरी असं सांगितलं ज्यात शांतीचा खरा, चिरंतन नियम दडलेला होता. तो म्हणाला, जे लोक द्वेषाचे विचार मनातून काढून टाकतात त्यांचा राग शांत होतो आणि ते पुन्हा एकोप्याने जगू लागतात. किती साधी पण तितकीच खोल गोष्ट आहे ही, नाही का? द्वेष सोडा आणि नाती पुन्हा जुळतील. आणि मग तो ते वाक्य बोलला जे या कथेचं आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं सार आहे. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो फक्त आणि फक्त प्रेमानेच संपतो. हाच शांतीचा चिरंतन नियम आहे. आणि बघा, त्या एका क्षमेच्या निर्णयाने काय घडलं. राजकुमाराने राजाला जीवदान दिलं, तर राजाने त्याला अभय दिलं, आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं आणि त्याचं राज्यही त्याला परत केलं. जिथे रक्ताचे पाट वाहणार होते तिथे चक्क सलोख्याचे पूल बांधले गेले. पण थांबा, गोष्ट अजून संपलेली नाही. गुरु पुन्हा वर्तमानात येतात आणि त्या भांडणाऱ्या भिक्खूंना या कथेचा खरा अर्थ समजावून सांगतात, एका अशा वळणासह जे ते कधीच विसरू शकणार नाहीत. गोष्ट संपल्यावर गुरु शांतपणे त्या भिक्खूंकडे पाहतात आणि म्हणतात की ही फक्त एक गोष्ट नव्हती. ह्या गोष्टीतील पात्रही तुमच्या माझ्यासारखीच होती, किंबहुना ती त्यांच्या खूप जवळची होती. आणि मग ते तो खुलासा करतात जो ऐकून सगळेच जण स्तब्ध होतात. ते म्हणतात, त्या कथेतला जो राजकुमार दिघाऊ होता ना, तो दुसरा कोणी नसून मी स्वतःच होतो. या एका वाक्याने ती प्राचीन कथा जिवंत झाली. तर मग खरी शक्ती नक्की कशात आहे? बदला घेण्याच्या इच्छेला कवटाळून बसण्यात की क्षमा करण्याच्या धैर्यात? द्वेषाचं ते चक्र अविरतपणे फिरवत राहण्यात की प्रेमाच्या ताकदीने ते तोडण्यात? या कथेचं उत्तर तर अगदी स्पष्ट आहे, पण आपलं उत्तर काय आहे?